एक महत्त्वाची बातमी पाहूया। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं माओवाद प्रभावित क्षेत्रात शस्त्रसंधीचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला। केंद्रीय समितीचा प्रतिनिधी अभय उर्फ सोनू उर्फ भूपती याच्या नावानं तेलुगू भाषेतील एक पत्रक जारी करण्यात आले। यामध्ये छत्तीसगडसह ओडिशा, महाराष्ट्रातील गडचिरोली आणि तेलंगणामध्ये केंद्रीय सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांकडून चालवल्या जाणाऱ्या माओवादी विरोधी अभियान थांबवण्याची आणि सर्व राज्यांमध्ये नवीन सुरक्षा कॅम्प स्थापन न करण्याची मागणी या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। जर केंद्र आणि संबंधित राज्य सरकार या शांती प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत असेल तर आम्ही लगेच शस्त्रसंधी जाहीर करणार आहोत, असं या पत्रकात नमूद केलंय। ऑपरेशन कगारमुळे माओवाद प्रभावित क्षेत्रामध्ये निर्दोष आदिवासी मारले जात असल्याचाही आरोप केला गेलाय। त्यामुळे माओवाद्यांचा शस्त्रसंधीचा आणि शांती वार्तेचा हा प्रस्ताव खरंच माओवाद्यांना हिंसा नको आहे अशा स्वरूपाचा आहे की या शस्त्रसंधीच्या माध्यमातून ते स्वतःला पुन्हा एकदा संघटित करण्यासाठी वेळकाढूपणाचं धोरण राबवत आहेत, याबाबत मात्र साशंकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।